नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी 25 महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणाचे प्रश्न. तर यामधून खूप सारी तुम्हाला मदत होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 25 प्रश्न बघायचे आहेत आणि तुम्हाला पेपर सोडवल्यासारखा अनुभव येईल मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि शेवटी सांगा तुम्हाला किती स्कोर आले ते. प्रश्न क्रमांक 1 बघूया. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम आहे? ऑप्शन ए दार, ऑप्शन बी अग्नी, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी घर. मित्रांनो, 5 सेकंद आहेत आपल्याकडे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. या प्रश्नाचं काय उत्तर राहणार आहे कमेंटमध्ये सांगा बरं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक करा. आणि ही सिरीज जर कंटिन्यू ठेवायची असेल एक्झामपर्यंत तर मित्रांनो कमेंटमध्ये YES असं यस टाईप करा. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अग्नी. प्रश्न क्रमांक 2 बघा. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे? ऑप्शन ए सूर्य, ऑप्शन बी अग्नी, ऑप्शन सी आग, ऑप्शन डी जल. मित्रांनो, या पण प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. अशी एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. 25 प्रश्नांचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्यावे. ऑप्शन सी आग. प्रश्न क्रमांक 3 बघा. खालीलपैकी समासयुक्त शब्द कोणता? ऑप्शन ए घर, ऑप्शन बी राजपुत्र, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी मुलगा. मित्रांनो, सांगायचं आहे समासयुक्त शब्द कोणता आहे. प्रश्न क्रमांक 3 चालू आहे. सिरीज आवडेल तर कमेंटमध्ये नक्की यस लिहा, जेणेकरून यावर नवीन नवीन एक्झामपर्यंत व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळेल. ऑप्शन बी राजपुत्र या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. हात धुवून मागे लागणे. हात धुवून मागे लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए मदत करणे, ऑप्शन बी सतत त्रास देणे, ऑप्शन सी पळून जाणे, ऑप्शन डी काम करणे. मित्रांनो, काय राहील या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. ऑप्शन बी सतत त्रास देणे. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालीलपैकी समानार्थी शब्द योग्य आहे? ऑप्शन सूर्य. खालीलपैकी सूर्य या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय कोणता? ऑप्शन ए चंद्र, ऑप्शन बी दिनकर, ऑप्शन सी मेघ, ऑप्शन डी रात्र. प्रश्न क्रमांक 5 सेकंद आहेत. ऑप्शन ए बी सी डी पैकी उत्तर कमेंटमध्ये टाईप करावे मित्रांनो. योग्य उत्तर ऑप्शन बी दिनकर. प्रश्न क्रमांक 6. धैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए शौर्य, ऑप्शन बी भीती, ऑप्शन सी साहस, ऑप्शन डी सामर्थ्य. ऑप्शन बी भीती आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. तो शाळेत गेला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थक, ऑप्शन बी आज्ञार्थक, ऑप्शन सी विधानार्थक, ऑप्शन डी उद्गारार्थक. प्रश्न क्रमांक 7. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करावे मित्रांनो, जर आवडत असेल तर. आणि कंटिन्यू ठेवायची असेल सिरीज तर यस टाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. योग्य उत्तर सी विधानार्थक. प्रश्न क्रमांक 8. राम पुस्तक वाचतो येथे कर्म कोणते? ऑप्शन ए राम, ऑप्शन बी पुस्तक, ऑप्शन सी वाचतो, ऑप्शन डी नाही. येथे कर्मच नाही. प्रश्न क्रमांक 8 काय उत्तर राहील सांगा बरं. राम पुस्तक वाचतो. या वाक्यात कर्म आहे मित्रांनो पुस्तक. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी क्रियापद कोणते? ऑप्शन ए सुंदर, ऑप्शन बी चालणे, ऑप्शन सी मुलगा, ऑप्शन डी घर. क्रियापद सांगायचं आहे मित्रांनो. इथेच समजते आपल्याला चालणे आपलं उत्तर राहणार आहे, कारण की चालणे एक क्रिया होत आहे मित्रांनो. बाकी सुंदर, मुलगा, घर हे शब्द आहेत. चालणे एक क्रिया करत आहे म्हणून उत्तर आहे चालणे. प्रश्न क्रमांक 10 बघा. तो वेगाने धावतो येथे क्रियाविशेषण कोणते? ऑप्शन ए तो, ऑप्शन बी धावतो, ऑप्शन सी वेगाने, ऑप्शन डी नाही. मित्रांनो, अवघ्या 5 ते 10 मिनिटमध्ये आपण 25 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. उत्तर आहे ऑप्शन सी वेगाने. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी मुलगा, ऑप्शन सी सौंदर्य, ऑप्शन डी झाड. भाववाचक नाव सांगा मित्रांनो. योग्य उत्तर राहणार आहे सौंदर्य. प्रश्न क्रमांक 12. मी पुस्तक वाचले येथे सर्वनाम कोणते? ऑप्शन ए मी, ऑप्शन बी पुस्तक, ऑप्शन सी वाचले, ऑप्शन डी नाही. सर्वनाम इथे नाही. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर द्या आणि 25 पैकी 25 गुण किती लोक घेऊ शकतात ते आपण बघूया. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मी. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी विशेषण कोणते? ऑप्शन ए सुंदर, ऑप्शन बी घर, ऑप्शन सी धावणे, ऑप्शन डी तो. मित्रांनो, पुढच्या सेशनमध्ये याच्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण प्रश्न आपण घेणार आहोत, म्हणून आपल्या चॅनलसोबत जुळून राहावे.
चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे. ऑप्शन ए सुंदर आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी शुद्ध लेखन कोणते? ऑप्शन ए विद्यालय, ऑप्शन बी विद्यालय, ऑप्शन सी विद्यालय, ऑप्शन डी विद्यालय. कोणतं राहणार आहे योग्य उत्तर सांगायचं मित्रांनो शुद्ध लेखननुसार. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी विद्यालय. प्रश्न क्रमांक 15. खूप आनंद झाला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थक, ऑप्शन बी आज्ञार्थक, ऑप्शन सी उद्गारार्थक, ऑप्शन डी विधानार्थक. मित्रांनो यावर व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे, कसं ओळखायचं कोणतं वाक्य कसं आहे ते सोप्या ट्रिक्सने आपण सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे मित्रांनो, म्हणून उत्तर आहे उद्गारार्थक. प्रश्न क्रमांक 16. पुस्तकांचे दुकान हा कोणता समास आहे? ऑप्शन ए द्वंद्व, ऑप्शन बी कर्मधार्य, ऑप्शन सी षष्ठी तत्पुरुष, ऑप्शन डी अव्ययी भाव. आपले उत्तर आहे ऑप्शन सी षष्ठी तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 17 बघावे. खालीलपैकी उपसर्गयुक्त शब्द कोणता? ऑप्शन ए विद्यार्थी, ऑप्शन बी अपमान, ऑप्शन सी घर, ऑप्शन डी झाड. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, तुम्हाला 25 प्रश्न सोडवल्यासारखा अनुभव येईल मित्रांनो. ऑप्शन बी अपमान. प्रश्न क्रमांक 18 बघा. अतिशय सुंदर येथे क्रियाविशेषण कोणते? ऑप्शन ए अतिशय, ऑप्शन बी सुंदर, ऑप्शन सी क्रियाविशेषण नाही, ऑप्शन डी दोन्ही. काय उत्तर असणार? ऑप्शन ए अतिशय. प्रश्न क्रमांक 19. राम श्याम खेळतात हा कोणता समास आहे? ऑप्शन ए द्वंद्व, ऑप्शन बी बहुव्रीही, ऑप्शन सी अव्ययी भाव, ऑप्शन डी कर्मधार्य. राम श्याम खेळतात समास सांगावे. पेपर जवळ आले मित्रांनो, 15 तारखेला पेपर आहे. सर्वांचा अभ्यास चांगलाच असेल, सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर देत चला, जेणेकरून आपला अभ्यास कसा आहे आपल्याला समजेल. ऑप्शन ए द्वंद्व. प्रश्न क्रमांक 20 बघा. तो खूप चांगला मुलगा आहे येथे विशेषण कोणते? ऑप्शन ए तो, ऑप्शन बी खूप, ऑप्शन सी चांगला, ऑप्शन डी मुलगा. तर मित्रांनो उत्तर आहे चांगला. मुलगा कसा आहे? तर मुलगा चांगला आहे. प्रश्न क्रमांक 21. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए नभ, ऑप्शन बी पृथ्वी, ऑप्शन सी समुद्र, ऑप्शन डी डोंगर. हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे. 100% सांगतो या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत आहे, म्हणून सर्वजण कमेंट नक्की करा. ऑप्शन ए नभ या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 22. गरीब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए श्रीमंत, ऑप्शन बी दयाळू, ऑप्शन सी चांगला, ऑप्शन बी गरीबच. मित्रांनो ही सिरीज पेपरपर्यंत कंटिन्यू राहणार आहे. तर मित्रांनो अजून कठीणात कठीण प्रश्न आपण सेशन वाईज घेत येणार आहोत. तर मित्रांनो चॅनलसोबत जोडून राहा आणि तुमचा अभ्यास कसा आहे ते आम्हाला नक्की तुमच्या गुणांमधून सांगा की किती गुण तुम्हाला मिळणार आहेत, ते किती स्कोअर किती गुण तुम्हाला येणार आहे ते कमेंट करून नक्की सांगावे. ऑप्शन ए श्रीमंत. 25 पैकी किती गुण तुम्हाला येणार आहे? प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी मन कोणती? ऑप्शन ए हात पाय गाळणे, ऑप्शन बी अति तिथे माती, ऑप्शन सी हात धुणे, ऑप्शन डी पाय धरणे. ऑप्शन बी अति तिथे माती. प्रश्न क्रमांक 24. मी उद्या पुण्याला जाणार आहे हा काळ कोणता आहे? ऑप्शन ए वर्तमान काळ, ऑप्शन बी भूतकाळ, ऑप्शन सी भविष्यकाळ, ऑप्शन डी पूर्ण भूतकाळ. मित्रांनो क्रिया बघा. जाणार आहे, जाणार आहे, गेला नाही, जाणार आहे. मित्रांनो हा राहणार आहे भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 25. ज्ञानेश्वर या शब्दात किती अक्षरे आहेत? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. किती अक्षरे आहेत सांगा बरं मित्रांनो ज्ञानेश्वर या शब्दात? 25 पैकी किती गुण आले ते सांगायचं आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर यस टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी 4. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत येण्यासाठी सर्वांचे आभार. PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.